सर, काल तुमच्या जीवितास धोका होईल अशा पद्धतीने कृती करण्यात आली रेती माफियांकडून. तर काय प्रकार होता, कशा पद्धतीनं झालं ते सगळं काय सांगाल? भिवापूर येथे एक सर्व शासकीय अधिकाऱ्यांची एक मीटिंग ठेवली होती 4 वाजता. हं. त्यासाठी मी जात होतो. तेव्हा ठाणा गावाच्या शिवारात त्या ठिकाणी भारत पेट्रोलियमचा एक पेट्रोल पंप आहे. त्या ठिकाणी एक टिप्पर आणि त्यामध्ये अंदाजे 10 ते 12 पास रेती भरलेली होती. त्याचा मला संशय आल्यामुळं त्या ठिकाणी मी तपासणीसाठी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. तर मी गाडीतून खाली उतरून त्याला खाली येण्यास सांगितलं. कागदपत्र त्याचे आहेत का? तर त्यानं ती ट्रकचा स्पीड वाढवून त्यानं माझ्या दिशेला गाडी आणली आणि माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तर तात्काळ मी आणि माझा ड्रायव्हर रोडच्या बाजूला पळालो आणि त्यानं तशीच ती गाडी पुढे तारणा गावाच्या दिशेला त्या रोडने वेगाने पळवली आणि आम्ही त्याचा पाठलाग करत असताना क्रमांक नसलेला पांढऱ्या रंगाची क्रेटा कार आमच्या गाडीच्या समोर आली आणि त्यांनी त्या गाडीने आम्हाला ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला. अच्छा. फक्त ब्लॉक करण्याचाच प्रयत्न केला नाही, तर त्यानं 2 ते 3 वेळा अचानक ब्रेक दाबून त्या ठिकाणी माझी गाडी त्या गाडीला धडकेल किंवा रोडच्या साईडला पण माझा ढकलण्याचा त्या गाडीने प्रयत्न केला. आणि अशा पद्धतीने थोडक्यामध्ये म्हणजे त्यांनी निश्चितपणे जीवे मारण्याचंच आम्हाला ठरवलं होतं, असं कालच्या त्यांच्या कृतीवरून आमच्या लक्षात आलं. मग प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन ही बाब मी आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि ठाणेदार यांना तात्काळ सांगितली. तर ठाणेदार साहेब तात्काळ त्या ठिकाणी त्या दिशेने गाडी घेऊन आले आणि त्यांनी पुढे पाठलाग करून ती गाडी पकडली आणि त्या वाहन टिप्पर चालकाने तारणा गावाच्या शिवारात एक 100 मीटर अंतरावर ते रेती जी आहे ती खाली केलेली होती. एकूण क्रेटामध्ये 3 व्यक्ती होत्या आणि त्या क्रेटाला नंबर नव्हता. अच्छा. तसेच टिप्परलाही मागच्या साईडने नंबर प्लेट नव्हते. त्यामध्ये पण 3 व्यक्ती होत्या. तर काल त्यांनी अत्यंत बेदरकारपणे आणि प्रचंड वेगाने त्या रोडवरून समोरून येणाऱ्या वाहनांना किंवा रहदारी करणाऱ्या नागरिकांना सुद्धा जीवाला धोका निर्माण होईल अशा प्रकारचं कृत्य त्यांनी काल केलंय आणि त्यांच्या विरुद्ध मी एकूण 6 व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काल मी फिर्याद जी आहे पोलीस स्टेशन उमरेड येथे दिलेली आहे. त्यांनी अशा पद्धतीचं तुमच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी कृती केली, याचं कारण काय नेमकं? त्याचं कारण हे आहे की त्यांच्याकडे वाहतूक परवान्यासाठी आवश्यक असलेले जे टीपी असते ती टीपी त्यांच्याकडे नव्हती. वाहतूक परवाना नव्हता म्हणून त्याने गाडी पळवली. पुढची जी दंडात्मक किंवा जी फौजदारी कारवाई टाळण्यासाठी. यापूर्वी सुद्धा आपण अशा प्रकारच्या कारवाया केल्या आहेत का रेती माफियांच्या विरोधात? मागील 2.5 वर्षात आम्ही पुष्कळ कारवाया केलेल्या आहेत. जवळपास 6 कोटीचा दंड जो आहे तो आम्ही वसूल केलेला आहे आणि अनेक प्रकरणात पोलीस स्टेशनला गुन्हे पण दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच पोलीस स्टेशनकडून वारंवार अशा घटना ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत अशा रेती वाहतूकदारांवर, टिप्पर मालकावर जवळपास मी 11 प्रकरणात हद्दपारीचे आदेश निर्गमित केलेले आहेत. आणि म्हणूनच त्या कारणामुळेच त्यांनी तुमच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीची कृती केली असं म्हणणं नाकारता येणार नाही. निश्चितपणे. आपली काय मागणी असेल पोलीस प्रशासनाकडे? संबंधितावर त्यांनी आमच्या जीवे मारण्याचं त्यांनी प्रयत्न केले 2 ते 3 वेळा. त्यामुळं आमच्या अंगावर गाडी घालण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे जे काही कायदेशीर तरतुदी आहेत त्याप्रमाणे त्यांच्यावर कठोर कारवाई व त्यांच्यावर ते संबंधित सेक्शनला गुन्हे नोंदवण्यात यावे. सदर टिप्पर जे आहे आणि त्या ठिकाणी जी क्रेटा गाडी जी पाठलाग करत होती त्यांनी कारवाईमध्ये अडथळा आणला आणि आमच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला टिप्परद्वारे. तो संबंधित मालक जो आहे तुषार अनिल धावडे असं त्याचं नाव आहे आणि एकूण त्याच्यासोबत 5 व्यक्ती होत्या.